नमस्कार मित्रांनो, मी आता नेरेवरून आपल्या म्हणलं शेडूंगला यावं आणि शेडूंगच्या रस्त्याला आपण जावं. मित्रांनो, मी शेडूंगच्या रस्त्याला ह्या आपल्या गुगलचं मॅप टाकलं आणि ह्या गुगलच्या मॅपवरती मी निघालो. मला खूप वाटलं की गुगल मॅप हे बरोबर आपल्याला लोकेशन दाखवतं, म्हणून मी काय केलं, या लोकेशनवरती येण्याचा प्रयत्न केला. पहिला चालत त्या सुनसान जागेमधनं मला गाडी घ्यावी लागली. मित्रांनो, तिथं ना रस्ता ना काय, मॅप हे ना चुकीचं दाखवतो. मॅपवरती तुम्ही भरोसा ठेवू नका मित्रांनो. एका माणसाला विचारलं की बाबा रे, शेडूंगला जायला रस्ता कुठून आहे? मग त्या बिचाऱ्यानं मला रिक्षावाल्यानं सांगितलं आणि त्याच्यामुळं नंतर मग मी पुन्हा ह्या मेन रोडला आलो. मित्रांनो, आता ह्या मेन रोडला मी गाडी चालवते. मी आता माझ्या घरी चाललो आहे, तर ते ह्या साईडनं मी बघितला रस्ता, म्हटलं नेरेवरनं इकडे ह्या साईडला शॉर्टकट रस्ता आहे, म्हणून म्हटलं ह्या शॉर्टकट रस्त्यानं आपण जावं. नेहमी मी ते आपल्या पनवेलच्या रस्त्याने येतो मित्रांनो, पण ते आता ह्या रस्त्याने मी आलो. बघतोय सगळीकडे सुनसान रस्ता कच्चा. आता म्हणलं बाबा चला ठीक आहे, हरकत नाही, आपण ह्या रस्त्यानं आपल्या घरापर्यंत पोहोचावं. म्हणून मित्रांनो ह्या रस्त्यानं मी आता आलो. मी सकाळी आलो होतो ह्या रस्त्यानं. सकाळचा रस्ता मला समजला, हा मॅपवर टाकला तर बरोबर दाखवला. पण आता रात्रीच्या वेळेला मी ज्यावेळेला मॅप टाकलं त्यावेळेला बघतोय ते चालू हे रस्ता कुठे आहे? कुठल्या त्या सुनसान जागेतनं एकदम कच्चा रस्ता, एकदम बारीक रस्ता, रिक्षा पण जाण्यासारखी जागा नाही अशा रस्त्यातनं मला ते गुगलनं मॅप दाखवलं. मित्रांनो, तुम्हाला सांगतो बाबा, इकडं सुधारणा झाली, अवश्य झालेली आहे. वादवा सिटीसुद्धा आहे, आपलं गोकुळ कॉम्प्लेक्स आहे, इकडं सगळ्या आहे, कंस्ट्रक्शन पण चांगली चाललेली आहे. पण मित्रांनो, मला असं वाटलं ह्या रस्त्यानं आपण जावं रात्रीच्या वेळेला, आणि म्हणलं चला ठीक आहे आपण जावं ह्या रस्त्यानं. साधं मला रस्ता कुठं भेटतोय? आणि मला तर घरी जायचं आहे, रस्ता तर काही भेटत नाही. आता काय करायचं म्हणलं बाबा, एकदम सुनसान रात्रीची वेळ आहे बाबा, आपल्याला रस्ता तर भेटला पाहिजे. आपण माझ्यासारखी वेळ इतरांवरती सुद्धा असते मित्रांनो, येते. आपण मॅप वगैरे टाकतो, पण जसं आपल्याला माणूस जसं खरं सांगतो ना, तसं हे मॅप नाही सांगू शकत. आपल्याला वाटतं की आपण ह्या मॅपच्या विषयावर जाऊ, नाही जाऊ शकत मित्रांनो. आपल्याला नाही ते भेटत, आपल्याला आपलं लोकेशन भेटत नाही आहे. आता ज्या वेळेला मी तिथनं त्या गावातनं एवढ्या फिरलो, खूप फिरलो त्या गावातून, त्याला रस्ता कुठे रस्ताच भेटा ना. एका रिक्षावाल्याला मी विचारलं ना, तेव्हा मला त्यानं सांगितलं की बाबा तुम्ही एक काम करा, लेफ्ट मारा इथून आणि सरळ राईट मारा आणि मेन रोडला पळा. मेन रोड सरळ आपल्या शेडूंग फाट्याला तुम्ही जाऊ शकता. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, बाबा हे मॅप बीमच्या मार्केट, अरे सगळं ऑनलाईन बिनलाईन लय वेगळं आहे रे, लय बेकार महिने आपल्याला वाटतं. आता आज तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ, तर हे सगळं मला वाटतं असेल की यायला सर या आंध्रात आम्हाला काय हे कळणार आहे. असं नाही मित्रांनो, माझी आहे ना येता मी तुमच्याजवळ मागते, कारण हे रिअल कंडिशन आहे रे. कारण तुम्हाला मी काय सांगतो माहिती का, ओला उबरचं मी काम करतो, रॅपिडोचं काम करतो, आणि त्याच्यात मी आता ह्या रात्रीचा ह्या प्रवास करतो ह्या रस्त्यावर. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही बाबा, आपण मॅप बरोबर आपल्याला दाखवतो, आणि कधी कधी ॲक्झॅक्ट लोकेशन पण हे मॅप दाखवत असतो. म्हणून माझा एक विश्वास आहे या गुगलवरती, ह्या गुगल मॅपवरती. तर चालू मी आता ते रस्त्याचा मॅप टाकलं, बघितलं चालू हे लोकेशनच सापडायला मागा. आता बघूया, अजून मला लोकेशन चालू करायचं मित्रांनो. जेवढं मला माहिती होता रस्ता तेवढ्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला. आता मला मॅप चालू करू द्या मित्रांनो, त्याच्याने मी पुन्हा चुके आणि पुन्हा मला फिरावं लागेल. म्हणून मी जरा बघतो मित्रांनो हे लोकेशन बरोबर आहे का, नाही तर मी पुन्हा कुठेतरी त्या गावात जायचो सुपरफिल्टर. त्यामुळे मला हे लोकेशन बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मला पुन्हा लोकेशन जरा बघू द्या, नाही तर मी शेडूंगला बी पोचायचो नाही, पुन्हा त्या गावात जाऊन पोचायचं. या गावातून मी आलो, त्या गावातच पुन्हा जायचं. सकाळचं गोष्ट वेगळी आहे बाबा, हे रात्रीची गोष्ट वेगळी असते. रात्रीचं आपल्याला काही कळत नाही, आपण मॅप चालू करतो. ते पनवेलचा डोळ्याखालचा संपूर्ण रस्ता आहे, पण इकडचा रस्ता आपल्या डोळ्याखालचा नाही आहे, संपूर्ण कच्चा रस्ता आहे इकडचा. मला बघायचं असेल तर एक मिनिट जरा एक गाडी साईडला थोडीशी लावतो आणि तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणाल खरंच हा माणूस खरं बोलतो आमच्याशी. हे बघा,
दिसतोय का तुम्हाला संपूर्ण? आहे का कुठं उजेड दिसतोय तुम्हाला? सांगा मला, उजेड दिसतोय का कुठं? हा संपूर्ण काळोख आहे मित्रांनो. हा समोर दिसतोय माझी लाईट गाडीची लागली, हे बघा, हा संपूर्ण काळोख आहे ना. मग तुम्ही म्हणाला हा खोटं बोलतोय. तुम्हाला आहे ना खरं वाटावं म्हणून मी हा व्हिडिओ आता गाडी थांबवून तुमच्यापर्यंत पोचवला. हे बघा, इकडं अजून डेव्हलप झालेला नाही. हा संपूर्ण ओल्ड पनवेलचा एरिया आहे. हा संपूर्ण पण डेव्हलप झालेला नाही आहे. ह्या साईडला बघा वाधवा सिटी, ह्या साईडला त्याचा अंधारा तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला सांगतो इथनं शेडून फाटा जवळ आहे, त्यामुळे मी आता व्हिडिओ आता स्टॉप करतो. मला घरी पोचायची मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा हा व्हिडिओ अवश्य तुम्ही बघा. हां मित्रांनो, नमस्कार. मी आत्ताशी गिरवलीला आलो बाबांनो. आता घरच्यांना जर सांगायला गेलो ना, मी ह्या नेरे साईडनं तिकडच्या रस्त्यानं आलो. मला जोड्यानं हातील घरी जोड्यानं कोणी सांगितलं होतं या नावक्या करायला, त्या रस्त्याने यायचं ना, जुन्या आपल्या माहिती आहे त्या रस्त्यानं. मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं, उत्कंठता असते की आपल्याला नवीन रस्त्याचा पण शोध लागावा. म्हणून मी विचार केला की बाबा आपण ह्या रस्त्याने यावं. म्हणून मी म्हणलं चला ठीक आहे, हरकत नाही, आपण शॉर्टकट पण आहे आणि ह्या रस्त्यानं जावं. म्हणून म्हटलं चला जाऊया. आता काही नाही अडचण मित्रांनो. आता आपण पोचलो आहे, बरोबर मेन रोडलाच पोचलो. त्या लेडीज दोन होत्या, त्यांना विचारलं बाबा हा आपला शेडोंगला जातो का रस्ता, तर त्यांनी सांगितलं मला हा भाऊ हाच रस्ता शेडोंगला जातो आणि हा रस्ता आता शेडोंगलाच चालला आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आपण यावरती आपण किती विश्वास करायला हवा ते तुम्ही लक्षात ठेवा ना. तर तुम्ही ओला उबरवाली, रॅपिडोवाली काही गाड्या चालवतात आणि तुम्ही मॅप टाकता, मॅपवरती जाण्याचा प्रयत्न करता. मला बी अनुभव आले असतील मित्रांनो, पण सच्ची घटना, सच्ची हकीकत सांगतोय. रात्रीची वेळ आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण चला टाकावं मॅप आणि जाऊ दे मॅपवरती. शेती ठिकाणी ठीक आहे हो, आपल्या ह्या असं गावच्या ठिकाणी आपल्याला काय लोकेशन कळणार आहे? ते मॅप आहे ना, मॅप चुकीचं दाखवतं बाबांनो, त्यांना ठेवा. मी मॅपच्या भरोशावर जाईल तर मॅपच्या भरोशावर जाऊ नका. माझी नंबर विनंती तुम्हाला सर्वांना की तुम्ही मॅपवरती जाऊ नका. माहिती नसेल तर एक माणसाला नको 10 माणसाला विचारा रस्ता आणि त्या रस्त्यानं जा बाबांनो. मॅपच्या नादाला लागू नका. मी अरे बराच वेळ फिरलो, दमलो. तिच्या आईला म्हटलं चला ठीक आहे, हरकत नाही, भेटेल पुढं रस्ता. म्हणून पुढे तशीच गाडी चालवत राहिली. आईला सगळा रस्ता पुढं पण एवढा लांब गेलो, पुढं जातोय तर रस्ता पण कच्चा संपूर्ण रस्ता. आणि तिथून रस्ता मिळायला दाखवते लोकेशन, कुठं झाडीतनं दाखवते. त्या झाडीतनं आपण जाणार आहे का? ते मॅप दाखवते घराच्या घरातनं. मग काय त्या घरावरून गाडी चालवणार आपण? घरावरून गाडी चालवणार का? बाबा या मॅपच्या भरोशावर राहू नका. माहिती नसेल तर आपल्या माणसांना विचारा रस्ता. शेतीच्या ठिकाणी ठीक आहे, अशा गाव खेड्याच्या ठिकाणी तुम्हाला काय रस्ता करणार? बाबा कुठे आपला स्वतःचा शेतमाला करायचा, आपण मॅपवरती भरोसा ठेवतो. मॅपवरती भरोसा ठेवू नका. लोकांवरती भरोसा ठेवत जा आणि लोकांवरती पण भरोसा ठेवू नका. एका माणसाला विचारा, दुसऱ्या माणसाला विचारा, तिसऱ्या माणसाला विचारा, चौथ्या माणसाला विचारा. जे काय आपल्याला खरं वाटतंय तेच आपण करायचं. चुकीचे डिसिजन आपण घेऊन आपण अडचण देऊ शकतो. महत्त्वाचे विषय आहेत. म्हणजे आता मी पोहोचलो आहे, त्यामुळे मी आता उत्साहानं तुमच्याशी बोलतो आहे. मी आता बेलवलीमध्ये पोहोचलो. आता हा एरिया आला माझा, एरिया माझा आता. ह्या एरियातनं आता मला काय प्रॉब्लेम नाही आहे. मी आता डायरेक्ट शेडूंगला पोहोचलो आणि शेडूंगवरनं आजीवली काही लांब नाही, जवळ. त्यामुळं भावांनो, माझा राग मानू नका. मी अंधाराचा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला. माझं तर तुम्हाला बोलणं संपूर्ण क्लिअर ऐकायला येते मित्रांनो. आज मला खूप मनापासून वाटलं की आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पाठीशी, ईश्वर आपल्या पाठीशी, आपल्याला मार्ग तोच दाखवेल. मार्ग जरी आपल्या हातून चुकला असला तरी मार्ग दाखवणारा तोच आहे. परमेश्वर हा फार दयाळू आहे, कृपाळू आहे, मायाळू आहे. तो आपल्याला मार्ग दाखवत असतो. फक्त आपण जिद्द सोडायची नसते. फक्त हे ऑनलाईन आणि फेन लाईन
दाखवतो वाटलंच तर मी थोडासा आपल्या पलीकडे गाडी घेऊ द्या मला, नंतर मी दाखवते. बघा मी शेडून फाट्याला पोहोचलो. मी आता शेडून फाट्याला पोहोचलो, जुन्या ओल्ड पुणे हायवे रोडला पोहोचलो मित्रांनो. दाखवतो तुम्हाला. एक मिनिट जरा गाडी साईडला घेऊ द्या. पाठीमागची गाडी मला ठोकल मी नंतर. हे बघा हा जो रोड जातोय ना तो कळंबोली एक्सप्रेस हायवेला, आणि हे बघा कधी भविष्यात तुम्ही आलात तर कळेल. आणि हा जातो तो आपल्या वेलपड हायस्कूलला आणि शेळुंग फाटेचा टोल नाका इथं पुढे. हे बघा आणि हा जातो आपल्या पनवेलला. मी आता पोचलो इथं मेन रोडला. बघा मेन हायवे आहे बघा, कळेल तुम्हाला. आणि हा जी गाडी ट्रक दिसतोय ना समोर येतोय ना तो आपल्या कळंबोलीवरनं येतोय. हे बघा हा मेन स्पॉट आहे शेडूंगचा, शेडूंग टोल नाका इथं. या बेलवलीवरनं मी इथं आतमध्ये आलो. बाबा मी दमलो रे, हे गाडी चालू वैताग आला मला इतक्या वेळ याला. त्या कच्चा रस्ता मला काही कळलाच नाही, पण आता पोचलो आहे मी आता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुगलवरती जास्त भरोसा करू नका. आपल्या लोकांना जर माहिती नसेल, ओला उबरवाल्यांना, रॅपिडोवाल्यांना, तर लोकांना विचारा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्या मॅपवरती जाऊ नका. मी फसलो, तुम्ही फसू नये. तुमचंही घरपरिवार तुम्ही आनंदानं चालवावं, सुखी चालवावं. कुठं आपली घरची वाट पाहत असतात, त्यामुळे आपण जेवढे लवकर येऊ. मेन चांगला रस्ता निवडा आणि जो आपल्याला माहिती आहे त्याच रस्त्यानं तुम्ही प्रवास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.